नमस्कार, मी ललिता आसटकर। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अंगणवाडी ताईंनी जी भरलेली फॉर्म आहेत, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची जी भरलेली फॉर्म आहेत ती सुपरवायझर लॉगिनला व्हेरीफायसाठी दिसत नाही। तर यामागील कारणे कुठली आहेत तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि जी समस्या आपल्याला येते ती आपण सॉल्व्ह करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये। बऱ्याच वेळा आपल्या अंगणवाडी ताईंनी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे जे भरलेले फॉर्म आहे ते सुपरवायझर लॉगिनला दिसत नाही। तर ते का दिसत नाही तर आपण ते थोडंसं बघूया। तर या ठिकाणी आपल्याला डाटा एंट्रीमध्ये नाही जायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आपल्याला दिसते रिपोर्ट WCD हायरार्की वाईज रिपोर्ट। याला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, तर हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर येईल की आपल्या पूर्ण अंगणवाडींचे नावं येतील, त्यामध्ये टोटल प्री रजिस्टर्ड बेनिफिशरीज किती आहेत आणि बेनिफिशरीज विदाऊट आधार इज नॉट ऑथेंटिकेटेड आणि बेनिफिशरीज नॉट मॅप विथ NPCI अशा प्रकारचे दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आता ज्यांचे बरोबर आहे त्यांचं आलेलं नाही आहे, परंतु ज्यांचे चुकलेले आहे म्हणजे आधार ऑथेंटिकेटेड नाही आहे किंवा बेनिफिशरी नॉट मॅप विथ NPCI हे जर नसेल तर आपल्याला बघा इथे हायपरलिंक दिसतात, इथे ब्ल्यू आकडे दिसतात। तुम्ही याच्यावरती टच केलं, याला क्लिक केलं तर समोर आपल्याला ती लाभार्थी आपल्याला दिसतात, प्री रजिस्टर्ड लाभार्थी। तर ही कुठल्या कारणाने पेंडिंग राहिलेली आहे ती कारणं आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर दोनच कारणांनी, एक म्हणजे आधार, आत्ताच जसं आपण बघितलं, की जसं बेनिफिशरी आधार इज नॉट ऑथेंटिकेटेड आणि दुसरं जे आहे NPCI, हे जे आहे NPCIला ते मॅप नाही आहे, म्हणून आपल्याला संबंधित आणि या ब्ल्यू लिंकला तुम्ही क्लिक केलं तर ते संबंधिताचं नाव, अंगणवाडी, संपूर्ण डिटेल्स समोर येतील। तर ती डिटेल्स आपण बघून घ्यायची आणि आपल्या अंगणवाडी ताईंना या संबंधाने अवगत करायचं आणि जी त्रुटी आहे त्या त्रुटीची पूर्तता करायची, म्हणजे ते सुपरवायझर व्हेरिफिकेशनसाठी ती फॉर्म येतील आणि आपल्याला ते व्हेरीफाय करता येतील। अशा प्रकारे आपण यावरती काम करू शकतो, कारण बऱ्याच पर्यवेक्षिका भगिनी विचारत आहे की अंगणवाडी ताई म्हणतात की फॉर्म भरलेले आहे परंतु ते व्हेरीफायला येत नाही। तर ही दोन कारणं जी आहेत तर त्यामुळे ती व्हेरीफायला येत नाही। एक म्हणजे आधार इज नॉट ऑथेंटिकेटेड किंवा दुसरं जे आहे बेनिफिशरी इज नॉट मॅप विथ NPCI। तर मला असं वाटते की आपला प्रॉब्लेम यातनं सॉल्व्ह होईल आणि आपण त्या पद्धतीने काम करूया। थँक्यू।